बद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी विनोद राठोड आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विनोद, आज या वर्षातला खरं तर शेवटचा दिवस, त्यामुळे सगळ्यांना हा दिवस सेलिब्रेट करण्याचे वेगवेगळे प्लान असतील आणि विशेषतः मरीन ड्राइव्ह गिरगावचा हा सगळा परिसर फुलून गेलेला असतो, पण या सगळ्या आनंदावरती विरजण पडलेला आहे असंच म्हणावं लागेल। काय परिस्थिती आहे मुंबईतल्या या मरीन ड्राइव्हची गिरगाव चौपाटीवरची? आणि कोरोना संक्रमण हे दोन असे मोठे संक्रमण आहेत ज्यामध्ये कोरोनामध्ये ओमायक्रॉन आला असल्यामुळे ही संपूर्ण देशभरामध्ये भीतीचा वारा आहे। देशभरात नाही तर जगभरामध्ये ओमायक्रॉन आणि कोरोनाचं संकट आहे आणि त्या संकटातून बाहेर पडण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकारने काही निर्बंध घातले आहेत आणि त्या निर्बंधाला पालन करण्याचं काम सर्वसामान्यांनी करावं अशी विनंती या ठिकाणी सरकारने केली आहे। मुंबई पोलिसांनी खास करून जे मरीन ड्राइव्ह आहे आणि गिरगाव चौपाटी आहे ते आज जवळपास 5:15 वाजेपासून रिकामा करण्याचं काम केलं आहे। आपण बघू शकता या ज्या गिरगाव ही मरीन ड्राइव्ह जी चौपाटी आहे आणि खास करून समोरच गिरगाव चौपाटी आहे हे ठिकाण पूर्ण रिकामा करण्यात आलं आहे। या जे हे बसण्याचे जे स्थान आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक बसतात, समुद्राचा आस्वाद घेतात। या ठिकाणी एकंदरीत ज्या संपूर्ण सेलिब्रेशनची तयारीच्या मूडमध्ये या ठिकाणी लोक येतात, परंतु कोरोना संकटामुळे ही जी तयारी आहे या तयारीपासून सर्वसामान्य माणसांना मुकावं लागेल, कारण कोरोनाचं सर्वात मोठा संकट महाराष्ट्रावर आहे, देशावर आहे, जगावर आहे आणि यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न सर्व देश, राज्य आणि जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण देशभरामध्ये केलं जात आहे आणि त्याच अनुषंगाने काही निर्बंध घातले आहे। सायंकाळी 5 वाजेपासून तर सकाळी 5 वाजेपर्यंत हे निर्बंध आहे। आता इथे कुठल्याही प्रकारचं व्यक्तीला किंवा एखाद्या प्रवासी जो येत असतो त्यांना इथे या ठिकाणी उभं राहण्याचे किंवा या ठिकाणी त्यांना बसण्याचा अधिकार नाही आहे, कारण जमावबंदी 144 लागू करण्यात आली आहे आणि या ठिकाणी आता संपूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे। त्यामुळे जो नवीन वर्ष आहे तो साजरा करण्याचा जो उत्साह लोकांमध्ये असतो, परंतु कोरोनाचं संकट पाहता तो उत्साह या ठिकाणी मावळताना पाहायला मिळत आहे। खरं आहे विलास, आजचा सूर्य जेव्हा मावळेल तेव्हा या उत्साह सुद्धा मावळलेला आपल्याला दिसतोय। त्याच्या आधीच विशाल पाटील आता जुहू चौपाटीवरून आता आपल्या सोबत आहेत। विशाल, जुहू चौपाटी वर्षाच्या अखेरच्या दिवशी गजबजून गेलेली असते, जिकडे बघावं तिकडे लोक मौजमजा करत असतात आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालेले असतात। आज जुहू चौपाटीवरचं आत्ताचं काय चित्र आहे? विलास, सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी फक्त मुंबईतीलच नागरिक जुहू चौपाटीवरती येत नाहीत, तर देशभरातून लोक जे आहेत ते जुहू चौपाटीवरती येत असतात। आता जुहू चौपाटीवरची आपण जर दृश्य बघितली तर मोठ्या संख्येनं लोक जे आहेत ते घराबाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। सर्वत्र जुहू चौपाटीवरती पाय ठेवायलाही जागा नाही अशी चित्र जे आहे ते आपल्याला जुहू चौपाटीवरती पाहायला मिळते। खरं तर लोकांचा उत्साह या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी लोक मोठ्या संख्येनं घराबाहेर पडलेले आहेत आणि काळजी सुद्धा जी आहे ती मुंबई पोलिसांकडून घेण्यात येते। खरं तर आता काही अवधीतच संचारबंदी जी आहे ती लागू होईल आणि त्यानंतर जुहू चौपाटीवरती जे लोक आलेले आहेत, तरुणाई जी मोठ्या संख्येनं आलेली आहे, त्या तरुणाईला या ठिकाणून बाहेर काढण्यात येईल। संचारबंदी असल्या कारणानं काहीसा हिरमोड जो आहे तो नागरिकांचा झालेला आहे, मात्र कोरोनाची पार्श्वभूमी बघता लोक जे आहेत लोक सुद्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत। त्यामुळे या लोकांना आता थोड्या वेळातच जुहू चौपाटीवरून जे आहेत ते बाहेर काढलं जाईल। मात्र जुहू चौपाटीवरती मोठ्या संख्येनं लोक येतात सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी, कारण का थोड्या वेळातच या ठिकाणी सूर्यास्त जो आहे तो होईल आणि त्यानंतर येणाऱ्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सुद्धा जे आहेत ते मुंबईकर समुद्रकिनारे असतील किंवा अन्य समुद्रकिनारे आहेत त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं जात असतात आणि आता जुहू चौपाटीवरती मोठ्या संख्येनं नागरिक जे आहेत ते आलेले आपल्याला पाहायला मिळतात। जर कोरोनाच्या नियमावलीचं पालन जर पाहायला गेलं तर काहीसं होताना आपल्याला दिसत नाही आहे, मात्र अनेक नागरिकांच्या तोंडावरती जे आहेत ते मास्क यावेळेला पाहायला मिळत आहेत। जरी मोठ्या संख्येनं जुहू चौपाटीवरती लोक आले तरी मास्क जरी सगळ्यांच्या तोंडावरती असले तर सोशल डिस्टन्सचं पालन जे आहे ते होताना दिसून येत नाहीये आणि सद्यस्थितीला मोठ्या संख्येनं जुहू चौपाटीवरती मुंबईकरांनी जी आहे ती गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। विलास, निश्चितच अनेकांच्या तोंडावर मास्क दिसतोय, पण काही जणांच्या तो नाकाच्या आणि हनुवटीच्या सुद्धा खाली दिसतोय। ही सगळ्यात मोठी चिंतेची बाब आहे आणि काही जणांनी तर मास्क घालण्याचं सुद्धा औदार्य दाखवलेलं नाहीये। पण विशाल, 5 वाजल्याच्या पासून संध्याकाळी 5 ते पहाटे 5 अशी ही सगळी परिस्थिती असणार आहे जेव्हा जमावबंदी लागू असेल। 5 वाजून गेलेले, 5:30 होत आहेत, पण तरी सुद्धा ही गर्दी आहे
जुहू चौपाटीवरती. आता ही गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागणार आहे. तशा काही हालचाली सुरू आहेत का आणि लोकांचं काय म्हणणं आहे? लोक इथं एवढ्या मोठ्या संख्येनं आलेले आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता? नक्कीच विलास, खरं तर आपण आता हे चित्र पाहायला गेलं तर सद्यस्थितीला पोलीस जे आहेत ते जुहू चौपाटीवरती कुठेही दिसून येत नाहीयेत. आपण दृश्यांमध्ये बघितलं तर नागरिक जे आहेत ते बिनधास्तपणे जुहू चौपाटीवरती फिरताना दिसून येत आहेत. खरं तर संचारबंदी जी आहे ती लागू झालेली आहे आणि नागरिकांना जे आत्ता हालचाली चालू झाल्या आहेत. विलास, आपण बघू शकतो की दृश्यांमध्ये समुद्रकिनारे आता पोलीस जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि समुद्र किनाऱ्यावरच्या लोकांना आता बाहेर काढण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे. आता आपण बघू शकतो की पोलिसांकडनं लोकांना त्या ठिकाणी बाहेर काढण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे. या ठिकाणी फक्त मुंबईतीलच नागरिक नाही तर देशभरातील नागरिक जे आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि आता संचारबंदी लागू झाल्यामुळे लोकांना जे आहे ते या चौपाटीवरून बाहेर काढण्याचं आता काम सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. लोकांची अशी प्रतिक्रिया की एक थोडा वेळ आम्हाला बसायला दिलं पाहिजे होतं, एक 7 वाजेपर्यंत तरी किमान चौपाटीवरती थांबायला दिलं पाहिजे होतं, असं एक नागरिकांचं मत आहे. मात्र या ठिकाणी जुहू चौपाटीवरती फक्त लोक समुद्रकिनाऱ्यावरती फिरण्यासाठी येत नाहीत तर मुंबईची जी खाद्य संस्कृती आहे याचा सुद्धा आनंद घेण्यासाठी बाहेर राज्यातून लोक सुद्धा जे आहेत ते समुद्रकिनाऱ्यांवरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता त्या लोकांना सगळ्यांना बाहेर काढण्याचं काम जे आहे ते मुंबई पोलिसांकडनं सुरू झालेलं आहे. कारण का विशाल मी तुम्हाला थांबवतोय 2020ला निरोप देऊन आपण 21चं स्वागत करत होतो. बरोबर आज वर्षभरापूर्वी, कदाचित 5च ते बुलेटिन असावं वर्षभरापूर्वीचं. तेव्हा सगळेजण व्यक्त करत होते एक आशा की या कोरोनापासून आपली मुक्ती व्हावी, नववर्ष कोरोना मुक्तीचं असावं. पण हे वर्षसुद्धा पुन्हा तिसरी लाट आणि त्या लाटेतून बाहेर पडण्यात गेलेलं आहे. आज नागरिकांशी तुम्हाला काही बोलता येईल? काय अपेक्षा या नव्या वर्षाकडून त्यांच्या आहेत? हे नवं संकट पुन्हा नव्यानं आलेलं आहे, जिथं आपण नवं वर्ष अधिक सुख समृद्धीचं जाईल अशी आशा करत असतो. आज काय भावना लोकांच्या आहेत तुम्ही जाणून घेऊ शकाल? नक्कीच विलास, आपण खरं तर नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. आप कहाँ से आए हो और क्या उम्मीदें है नए साल से? अच्छा कुछ करे और कोई ये बीमारी वो हट जाए और सब अच्छे से रहे, खुश रहे, बस. कोरोना जाना चाहिए क्योंकि अभी तीसरी लहर की बात जो है वो हो रही है. अभी वो तो देखेंगे तीसरी लहर का क्या है, पर अभी फिलहाल तो सबको नए साल का इंतजार है. उन लोग नए साल का इंतजार कर रहे हैं. सब लोग नई नई उम्मीदें लेकर चल रहे हैं. बस, थैंक यू. खरं तर सगळ्यांनाच नवीन वर्षाची एक अपेक्षा आहे की कोरोना जो आहे तो या वर्षातनं जाईल. मात्र आपल्याला माहिती आहे की तिसरी लाट जी आहे ती येताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एक चिंतेचं वातावरण जे आहे ते सर्वत्र पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आता मुंबई पोलिसांकडनं समुद्र किनारा जो आहे, जो लोकांनी फुललेला होता, गर्दी आपल्याला पाहायला मिळत होती, ती आता काहीशी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. मुंबई पोलिसांकडनं या लोकांना जे आहे ते आता बाहेर काढण्याचं काम जे आहे ते जुहू चौपाटीवरती सुरू झालेलं आहे. नक्कीच. पण संकट नव्यानं जरी आपल्या सगळ्यांच्या समोर उभं टाकत असलं तरी सुद्धा नागरिकांच्या मनातला जो उत्साह आहे, जी उमेद आहे ती मात्र कायम आहे. आणि हाच पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून आपल्याला या 2021ला निरोप देऊन 2022चं स्वागत करायचं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.